बाईचं जीवन काचेच्या भांड्यासारखं असतं ना. हा, माझी माय सोबत आहे, नेहमी सोबत आहे. संरक्षण, कारण स्त्री म्हटलं ना की बालपणामध्ये आई वडिलांचं कवच लागतं, तारुण्यामध्ये पतीचं कवच असतं, आधार असतो, संरक्षण असतं, आणि म्हातारपणामध्ये पुत्रांचं असतं, नाही का. आणि ते काचेच्या भांड्यासारखं जे जीवन आहे ना, जिला ते चमकवता आलं समजायचं ती कुशल आहे बरं का. आणि जिला आधीच तडा देऊन मग त्याला जर कलंकित करून घेतलं तर मायबाप तुम्ही नंतर त्याला किती सांधायचा प्रयत्न करा, दॅट इज नॉट पॉसिबल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून अनमोल जीवन भगवान परमात्म्याने आम्हाला बहाल केलंय ना, त्याला इतकं सुंदर जपता आलं पाहिजे ना. ज्याच्यासाठी दिलंय तेही काम करता यावं. आणि ते काम करत असताना आमच्या हिंदू धर्माची, आमच्या संस्कृतीची, आमच्या परंपरेची सगळी धुराई आम्हाला सांभाळता यावी. सर्व आचार विचार आम्ही जर सांभाळून मग जीवन जगू ना, तर आमचा प्रपंच सुद्धा परमार्थ झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल. म्हणून उत्तम मार्गदर्शन करणारे धन्य माता पिता तयाची आदरणीय हरिभक्तपरायण मातोश्री साळवेताई त्याही आहेत. त्याचबरोबर आजच्या हरिकीर्तन सेवेचेही यजमान आहे. तसेच शब्दामध्ये फार मोठं यजमान पद ज्यांनी स्वीकारले आदरणीय हरिभक्तपरायण आमच्याकडे एक उजवा हात यशोदाताई आहे, तर त्याच्यावर अंकुश आमचा डावा हात आहे. त्याच्यावर अंकुश. अशी सुंदर व्यवस्था, फार सुंदर नियोजन या ठिकाणी कनेरगाव नाका या ठिकाणी केलेलं आहे. आणि सांगायचंय की आज बहुभाग्यानं भगवंताच्या कृपेनं संत महंतांच्या आशीर्वादानं 2022 मधला आजचा दिवस आपण पाहतोय. लक्षात येत आहे? आजचा दिवस आपण भगवंताच्या कृपेनं पाहतोय. काय माहित आपला जर त्यांच्यात नंबर लागला असता जे याच्या आधी गेली. कोण्या जन्मीचं पुण्य म्हणून वाचलं. मग जर शेष आयुष्य भगवंताने आपल्याला सहज बहाल केलंय तर ते केवळ प्रपंचात वाहून द्यावं का? नाही, निदान आता इथून पुढे तरी, आता तरी पुढे हाची उपाराशा नका उपदेश नका करू नाश आयुष्याचा. आणि आजच्या अभंगाताई महाराज उपदेशच करायला आले. बरं, याला तुम्ही नामपर अभंग समजत असाल, परंतु तुकोबरायांचा जाहीर उपदेश प्रत्येक जीवाला, ज्या ज्या जीवावर भगवान परमात्म्याची कृपा झालेली, तो जीव जर बहिर्मुख होत असेल तर त्याला अंतर्मुख करण्यासाठी, त्याला दिशा दाखवण्यासाठी जगद्गुरु तुकोबराय, ज्ञानोबराय, निळोबरायांसारखे संत या ठिकाणी आले आणि अभंग रूपी संत साहित्याच्या त्या वाङ्मयाच्या माध्यमातून आम्हाला उपदेश करते झाले. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार आहे आम्हाला उपदेश करण्याचा. आणि तुकोबरायांच्या वतीनं मला वाटतं आज घडीभर मलाही अधिकार आहे तुमच्या सगळ्यांना विनंती करण्याचं. कोणती विनंती? तुम्ही सगळेजण जे ओट्यावर बसले ना, काही बाजूला बसले ना, माफी मागून बोलते दादा, असं समजा ना तुमच्यातली एक येडी मुक्त आहे आणि तिचं ऐकायचंय थोडा वेळ, येऊन बसा ना दादा. जर शक्य असेल, गुडघ्यात काही त्रास नसेल तर येऊन बसा इकडे समोर मंडपात. जर समोर बसलात ना, राहिलेला पॅसेज जर तुम्ही पूर्ण केला ना, तर बरोबर 50% आरक्षण दोघीकडचं सारखंच दिसेल. विठ्ठल विठ्ठल. Da 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 da
एका शब्दात तुम्ही ऐकला. शास्त्राचे नियम हे लहान बालकाला, एखाद्या रोग्याला आणि वयोवृद्ध व्यक्तीसाठी शिथिल असतात. लहान लेकरू कुठेही बसलं, कसंही बसलं, येडेवानी जरी केलं तरी त्याला कुठलं बंधन नाही. अजाणत बालक आहे, त्याला शास्त्राचे नियम कसे बंधनकारक ठरतील? एखादा रोगी आहे, ज्याला त्रास होतोय, बसताच येत नाही, कमरेत गॅप असेल, गुडघ्यानी म्हणजे गुडघे वळतच नसतील, वाकत नसतील, बसता येत नसेल, नाही लाजे बसावं लागतं. एवढ्यांना कुठं खुर्च्याची व्यवस्था करावी? चांगली गोष्ट आहे, ओटा आजूबाजूला अवेलेबल आहे, प्लस पॉइंट आहे हा. पण जर भगवंताच्या कृपेने सगळं धडधाकट आहे ना दादा, हो काही घाबरू नका. भगवंत आहे तोपर्यंत मंडप पण आहे. अशी मनात धास्ती असेल ना, मग आपला जीव वाचवायसाठी जर आपण पलीकडे बसू तर हे बाकीचे वाऱ्यावर सोडून दिले का? विठ्ठल विठ्ठल. गमतीचा भाग सोडा, तुम्ही माझ्यासाठी सर्वजण विद्वत प्रचूर आहात. आपल्या सर्वांच्या हृदयात विराजमान असणाऱ्या सच्चिदानंद घन परमात्म्याला वंदन करून जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंग वाणीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करते. माय बाप, तुकोबराय या ठिकाणी उपदेश करत आहेत. कोण उपदेश करतायत? जगद्गुरु तुकोबराय. कोणाला करतायत? तुम्हा आम्हा सर्वांना करतायत. का करतात? एक, तुकोबरायांना अधिकार आहे म्हणून. दुसरी गोष्ट, तुकोबरायांच्या मनामध्ये आपल्याबद्दल तळमळ आहे म्हणून. तिसरी गोष्ट, तुकोबराय ह्याच कामासाठी आले म्हणून. आम्ही वैकुंठवासी तुकोबराय आलेच ह्याच्यासाठी. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण हसी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्तया, तुका म्हणे मज धाडिले निरोपा. मार्ग हा सोपा सुखरूप म्हणून उपदेश तुकोबराय करतात. दुसरी गोष्ट, तुकोबरायांच्या मनात का हो तळमळ आहे आपल्याबद्दल? कोण लागून गेलो आपण असं? एक विचार जर केला, सहज कोणी कुणाला फुकट सल्ला देत नाही. तुकोबरायांच्या मनात एवढी तळमळ का आहे तुमच्या आमच्याबद्दल? तर जगाच्या कल्याणा, संताच्या विभूती किंवा बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. म्हणून तुकोबराय मार्गदर्शन करतात, म्हणून तुकोबराय उपदेश करतात. आणि पहिला मुद्दा जो आपण बोललो की अधिकार तुकोबरायांचा आहे. ऐकताय आपण? आवाज थोडा सेट करा. तुकोबरायांचा अधिकार आहे. कसा? तर उपदेश करण्यासाठी जो कोणी उपदेश करणार आहे तो ज्या विषयाबद्दल उपदेश करतो त्या विषयाचं त्याला इत्थंभूत ज्ञान असणं आवश्यक. माझे जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्म्याच्या नामाचा महिमा गातात, भगवंताच्या भक्तीचं वर्णन करतात, वैराग्याचं वर्णन करतात. तर या सर्व गोष्टींचा अनुभव त्यांच्या जीवनात आहे म्हणून उपदेश करतात. दुसरा एक मुद्दा, जो अनुभव आलेला आहे त्याबद्दल जगाला जाग करण्याचा अधिकार अनुभव येणाराला आहे, त्यामध्ये आमचे तुकोबराय. अजून एक मुद्दा आहे, उपमाने जवळ आहे. देश यात दूरदर्शती धातू आहे की ज्यांनी जवळून भगवंताचं दर्शन केलं ते तुकोबराय. आणि जवळून भगवंताचं दर्शन केलं म्हणून सर्व जगाला, सर्व मानव जातीतील जीवाला प्रभू दर्शनाचा सल्ला किंवा मार्गदर्शन करण्याचा अधिकार तुकोबरायांचा आहे. विठ्ठल. ही झाली अभंगाच्या दृष्टीने एक बाजू. मी माझ्या विवेक मंथनातून एक मुद्दा जो स्पष्ट झाला मांडू इच्छिते की तुकोबरायांना केवळ भगवंतच जवळून कळाला का? ऐकताय का आपण? ओ मावशी, तुकोबरायांना फक्त भगवंतच जवळून कळाला असं आपल्याला वाटतंय का? अहो, भगवंत जवळून कळण्यासाठी आधी प्रपंच जवळून कळावा लागतो. काय कळालं?
प्रपंच जवळून कळाल्याशिवाय, जसा आहे तसा कळाल्याशिवाय परमात्मा कळून घेण्याची वासनाच अंतःकरणात निर्माण होऊ शकत नाही. जिज्ञासा ज्याला म्हणताय ना शास्त्र, ही जिज्ञासा प्रभू प्राप्तीची इच्छा तीव्र तळमळ अंतःकरणामध्ये निर्माण होण्यासाठी आधी प्रपंच दुःख मूळ आहे हे आम्हाला कळणं गरजेचं आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार. कुणा कुणाला वाटतंय बरं संसारामध्ये दुःख आहे? येथे उपस्थित असणारे श्रोते सज्जन, कोणा कुणाला वाटतंय की संसार दुःख मूळ चहूकडे नाही ना ताई सोडून? कोणा कुणाला वाटतंय? सी हॅज मेनी मोर टाइम इन हर हँड. अजून तुमच्या हातात आहे टाइम, म्हणून हा प्रश्न तुम्हाला नाही. पण ज्यांनी अनुभवलाय ना संसार जवळून, त्या माझ्या सर्व श्रोत्या सज्जनांना प्रश्न आहे, कुणा कुणाला वाटतंय संसार दुःखामुळे आहे? सांगा ना मावशे, सुख आहे का संसारात? सुख आहे का? आहे का सुख? नाही ना. सोडायचा का संसार? चालायचं का केदारनाथ? ते ये मा एवढं सोपं आहे वय. आता एवढं दुकान मांडून ठेवलं तितक्या याला लात मारून जाता येते का? हे म्हणणं सोपं आहे, तसं कळणं कठीण आहे. जसं आहे तसं जर कळालं ना, माणसं रमणारच नाही, प्रपंचात रमणार नाही. का रमायला लागली? तो पांघरलेलं जे आहे ना सुख, आत असणार जाहीर दुःख आहे, ते खचून भरलेल्या दुःखानं सुखाचा अंगारका घातला आणि आम्ही समजलं की ते सुखच आहे. त्याच संसारात रमायला लागलो, म्हणून परमात्मा प्राप्तीची इच्छा निर्माण होत नाही. तुकोबरांना कीव येते की दादा हो, हा जन्म पुन्हा मिळणार नाही. तुम्ही जवळून पहा ना, तुम्ही चांगला अनुभवतात. क्षणाक्षणाला दुःख देणारा जर हा प्रपंच आहे, तर त्यालाही जवळून पाहिले तुकोबरांनी, म्हणून लीलया सहज त्याचा त्याग केला. सहज त्याग केला, सहज त्याग केला. याचा अर्थ लेकर बाळ उन्हात सोडून दिले आणि बिनधास्त राहिले, आपल्या जबाबदारीपासून विनमुख झाले. याचा अर्थ त्याग होतो असं नाहीये. त्याला वैताग म्हणा, त्याला पळवाट काढणं म्हणा. स्वतःची जबाबदारी व्यवस्थित पार पाडून सुद्धा अंतःकरणात त्याच्याबद्दल आसक्ती नाही, त्याला म्हणा प्रपंच जवळून ओळखणं. विठ्ठल विठ्ठल. तुकोबरांनी प्रपंच जवळून ओळखला आणि परमात्म्याचं महत्व कळालं. ते तुम्हा आम्हाला कळवून देण्यासाठी स्वतः भगवंताची भक्ती करायला लागले आणि आम्हाला उपदेश त्याच्या सोबत करतात. दादा हो, जोपर्यंत आपण जीवनामध्ये भगवंताची ओळख करून घेणार नाही, पाहणार नाही म्हटलं बरं का, देवाला पाहणार नाही म्हटलं, ओळखीला हरी धन्य तो संसारी, तोच धन्य आहे. ज्यांनी हरी ओळखला तो डझनभर लेकरांचे मायबाप जरी असले तरी हरकत नाही, परंतु हरी जर त्याला ओळखता आलं ना, त्याच्या इतकं जीवन कुणाचं धन्यच नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून अधिकार आहे जगद्गुरु तुकोबरांचा उपदेश करण्याचा, की जवळून त्यांनी हरी पाहिला आणि सर्वांना मार्गदर्शन केले की बाबा हो, तुम्ही सुद्धा भगवान परमात्म्याची ओळख करून घेण्यासाठी निदान पहिलं पाऊल तर टाका. हे पहिलं पाऊल टाकण्याची ज्या वेळेला उपदेश करतात, मार्गदर्शन करतात किंवा विनंती करायला लागले ना तुकोबराय, त्यावेळेला साधकांनी प्रश्न केला, ते पहिलं पाऊल म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे? उत्तर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात देतात. हरी हरी तुम्ही म्हणारे सकाळ, हरी हरी तुम्ही म्हणारे सकाळ, हरी हरी तुम्ही म्हणारे सकाळ, हरी हरी तुम्ही म्हणारे सकाळ. हरी
हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया झाळ तुटतील. सांगितले ना, उपदेश करायला लागले ना महाराज, तर दिशा दाखवतात. पहिलं पाऊल टाकायचं म्हटले ना, करा ना प्रवेश म्हटले, येऊन तर बघा हो. फार दुर्मिळ मनुष्य देह मिळाला ना, घ्या ना जीवनाचा जरा सोनं करून घ्या. फार सुंदर संधी दिली भगवंतानी. आता जर विनमुख झालो ना, उद्या रडायची वेळ येईल, पुन्हा फजिती होईल. आपल्यालाच नाही, देवालाही पस्तावा होईल. भगवान परमात्म्याला पश्चाताप होईल. असं जर आपलं जीवन असेल ना, तर धिग्ग जीवितम धिग्ग जीवितम. काय अर्थ आहे हो आपल्या जिण्याला? भगवंताला वाटेल की याला उगाच मनुष्य देह दिला, हा तिकडे 4 पायाचा 6 पायाचा बिना पायाचा पाठवला असतं तर बरं झालं. इकडे पाठवून एवढा सुंदर अनमोल असणारा मनुष्य देह देऊन सुद्धा हा बिचारा परमार्थापासून जर विनमुख होतोय, काय फायदा याला मनुष्य देह देऊन? खाया पिया सुख से सोया नाग समाना खोया. खाया पिया सुख से सोया नाग समाना खोया. आउट हात का मानव देह, आउट हात का मानव देह, अल्लाह ने तुझ दिया, अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया नाग समाना खोया. खाया पिया सुख से सोया नाग समाना खोया. खोया खोया खोया. क्या बात है, बहुत बढ़िया. औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया नाग जमाना खोया. अरे खाया पिया सुख से सोया नाग जमाना खोया. नाग जमाना खोया, हरी नाग जमाना खोया. औट हात का मानव देह, 3.5 हाताचा मानव देह भगवान ने तुझे दिया, अल्लाह ने तुझे दिया. पण तू काय केलं? खाऊन पिऊन मस्त मजेत घालविला. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. जीवन जर असं व्यर्थ जाऊ नये असं वाटत असेल ना, तर एकच केलं पाहिजे. काय? हरी बोलो भाई, हरी बोलो भाई, हरि बोल भाई, हरि बोलो भाई. हरी बोलो भाई, हरी बोलो भाई. हरि बोल भाई, हरि बोलो भाई. हरी ना बोले वाकू राम दुहाई, हरी ना बोले वाकू राम दुहाई. हरी बोलो भाई, हरी बोलो भाई, हरी 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 बोलो भाई, हरी हरी बोलो भाई, हरी हरी. हरि हरि बोलो भाई. हरि बोलो भाई. हरि बोलो भाई. हरि बोलो भाई. कीर्तन कोणीकडे वळवायचं ह्या लोकांच्या हातात आहे बरं का. इन्होंने हिंदी में प्रमाण दिया ना, औट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. फिर क्या और क्या बोला? तो हिंदी में ही प्रमाण आया, हरी बोलो भाई. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, हरी बोलो भाई, हरी बोलो भाई. हरी ना बोले वाकू राम दुहाई. काहे को पडता खिन खिन गीता, हरी नाम लिया सो सब कुछ होता. संतांची प्रमाण आहे हे, माथ्यातलं नाहीये, गाथ्यातलंच. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. उत्तर दिलंय तुकोबारायने. तेने माया जाळ तुटतील. फायदा सांगितलाय की या माया बंधनातून जर मुक्त व्हावा असं वाटत असेल तर मुखाने भगवंताचं नाम घ्या. काय घ्या, कुणी घ्या, कधी घ्या, या सर्व गोष्टींचं उत्तर पहिल्या चरणाच्या पूर्वार्धात तुकोबाराय देऊन गेले. काय म्हणा? हरी म्हणा. काय म्हणा? हरी म्हणा. हरी हरी काय म्हणा? काय म्हणा? याला काय काहीतरी म्हणा. हरी म्हणा, कुणी म्हणा. म्हटले महाराज लोकांनी हे नाही का बोलवले पत्रिकेत, यांचे नाव टाकले, मग आम्ही का म्हणा? नाही का असं वाटू शकतं. मग कुणी म्हणा याचं उत्तर आहे तुम्ही. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. म्हटले बाईच्या जातीला जमत?
या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सर्व महिला कीर्तनकार आहे, गुणवान गायक महिला आहे, गुणवान मृदंगाचार्य महिला आहे. हे सगळं त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आहे. नाही तर पुरुष गुणवान मंडळी तर गावागावात आहे, शहराशहरात आहे, सगळीकडे. पण हे पुन्हा एखाद्या सुपीक डोक्यामध्ये प्रश्न निर्माण होऊ नये त्याच्यासाठी प्रॅक्टिकली उत्तर आहे. विठ्ठल सकाळ या शब्दात अर्थ आलाय. सकाळ सर्वांनी पण, सकाळ लगेच पण सर्वांनी म्हणायचंय. हरी हरी तुम्ही म्हणारे सकाळ म्हटले का? कारण सकाळाची येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे म्हणून हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. नुसतं घोकायचं नाही, टाइमपास नाहीये. तर अंतकरणातून जर भगवान परमात्म्याला हाक मारली ना, प्रभू ओ दिल्याशिवाय राहत नाही. कधीतरी आजमावून बघा. विठ्ठल का म्हणायचंय आता भगवंताचं भजन? का म्हणायचंय आता भगवंताचं नाम? का देवाचं नाव घ्यायचंय? त्याचं कारण ही व्यवस्था याच देहात आहे. इतर देहामध्ये ही व्यवस्था नाही. भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. म्हणून असं कधी झालं का की आमच्या आदरणीय नयनाताईंच्या कथेला काही गाई म्हशी गुरंढोरं येऊन बसले, की मनीषाताईच्या कीर्तनाला काही चार पायाचे पशु किंवा पक्षी पण येऊन बसले? असं कधी झालं? जनावर कधी कथा कीर्तन ऐकायला येतात? कनेर गावात कसं काय जनावर ऐकतात? कधी कथा कीर्तनाला येतात? मग कथा कीर्तनाला कोण येतं? कोण येतं? कोण येतं? म्हणजे कथा कीर्तनाला येणारी कोण आहे? त्याच्या पलीकडून नका विचार करू. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.